भंडाऱ्यातून ओबीसी मंडल यात्रेला सुरुवात। यात्रा केवळ जनजागृतीची नसून ओबीसी समाजाचे हक्क, अधिकार आणि सामाजिक न्यायासाठीची व्यापक चळवळ। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। गडचिरोलीच्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा आता राष्ट्रीय पातळीवर। शेतकऱ्यांनी उपराष्ट्रपतींची भेट घेऊन मांडल्या व्यथा। वाशिम बाजार समितीत हळदीला विक्रमी दर। प्रति क्विंटल 18,300 रुपयांवर हळदीची विक्री। शेतकऱ्यांना मोठा फायदा। सोलापूरच्या मंगळवेढ्यात जोरदार पावसाची हजेरी। बाजारपेठेला आलं तळ्याचं स्वरूप। बीडच्या अंबाजोगाईतल्या तवक्कल चायनीज सेंटरवर एफडीएचा छापा। विनापरवाना व्यवसाय आणि अस्वच्छतेमुळे हॉटेल सील। सौदीहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात धूम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक। मुंबईत उतरताच सहार पोलिसांची कारवाई। विमानात धूम्रपानामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका। इंस्टाग्राम रीलच्या वादातनं अपहरण आणि मारहाण। 13 लाख फॉलोअर्स असलेल्या रील स्टार प्रतीक शिंदेसह 7 जणांविरोधात गुन्हा। कंटेंट क्रिएटर चेतन देवळेकरची तक्रार। वसईमध्ये नेक्सॉन ईव्ही कारला आग। बॅटरीतून धूर निघाला। परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने आग नियंत्रण। मुंबईच्या अंधेरीत वनविभागाची मोठी कारवाई। घरात बेकायदा अजगर ठेवल्याची माहिती मिळताच छापा टाकत अजगराला घेतलं ताब्यात। बेळगावच्या रायबाग तालुक्यातील नंदीकुरळी गावातल्या एका विहिरीत आढळली मगर। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाकडून मगरीचं रेस्क्यू। विको लॅबोरेटरीचे संचालक सुमंतराव पेंढरकर यांचं निधन। पेंढरकरांच्या निधनानं महाराष्ट्राने कर्तृत्ववान उद्योगरत्न गमावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेकरता जम्मू काश्मीरच्या आकिब नबीचा टीम इंडियात समावेश। जसप्रीत बुमराह गुडघ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतनं बाहेर गेल्यानं नबीला संघामध्ये स्थान।